नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहोत वार. आज सोमवार आहे, कारण वार चुकलेला आहे. काल वरुण राजाच्या कृपेमुळं आपल्याला आपला पेपर झाला नाही, म्हणून आज सोमवारी पेपर होत आहे. आणि दररोज आपला दुपारच्या नंतर पेपर असतो रविवारी, परंतु मुलं ग्राउंडवर यायला आणि पावसानं सुरुवात करायला एकच झालं. त्यामुळं पुन्हा एक दोन दिवस गेले की परत वेळ निघून जातो. त्यासाठी आज एक क्लास म्हणजे ऑफ ठेवला आणि पेपरचं नियोजन केलं. कारण का की पेपर झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना आठवडाभर करमत नाही. पेपर जर नाही झाला तर का की गेल्या वेळेसच्या पेपरमध्ये किती होते, या वेळेच्या पेपरमध्ये किती आले, हे जे कुतूहल असते ते कुतूहल म्हणजे कुठंतरी आपल्याला मार्क्स आले, काही चुकले, काही बरोबर आले, हे कसं सर्क्युलेशन जे असतं हे कायम कंटिन्यू आपल्याकडे चालत राहतं. त्यासाठी आज आपण 100 मार्काचा पेपर आयोजित केलेला आहे आणि 100 मार्काच्या पेपरला जवळपास ज्ञानदीप अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला पेपर सोडवताना दिसत आहेत. आणि पेपरमध्ये त्या एवढ्या मग्न आहेत की त्यांना कुठल्याही प्रकारचं भान नाही, जेणेकरून ते सर्व आपलं तन मन धन पेपरमध्ये त्यांनी लावलेलं आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा एक आहे की आपण पाहत आहोत या येणाऱ्या भरतीमध्ये त्यांना पेपर शिवाय आणि फिजिकल शिवाय पर्यायच नाही. त्यामुळं पेपर कुठल्याही परिस्थितीत चांगल्यात चांगले गुण घेणं हा त्यांचा एक फंड आहे. आणि आपण पाहत आहोत आपल्याकडं साप्ताहिक पेपर होतोय. साप्ताहिक पेपर होऊन मध्येच टॉपिक टेस्ट पण होतात. तर या टॉपिक टेस्टमध्ये सुद्धा आपले विद्यार्थी जवळपास 50 मार्काचा टेस्टचा पेपर असेल तर त्या 50 मार्काच्या पेपरमध्ये बहुतांश विद्यार्थी हे 45 प्लस राहतात आणि 48, 49, 50 पैकी 50 वाले सुद्धा काही विद्यार्थी आहेत. तर एकच महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण पेपर सोडवताना प्रत्येक प्रश्नाला कोणत्या अँगलला पाहतो, कसं पाहतो. यावेळेस आपल्याला स्वतःला एक आत्मविश्वास असला पाहिजे. या पेपरमध्ये मला नक्कीच चांगले मिळाले तर म्हणजे आपण जे काय टॉपिक टेस्ट झालेले आहे त्या टॉपिक टेस्टमध्ये खरंच आपण आठवडाभर केलेले क्लास, केलेला अभ्यास हा कुठेतरी कामी आला, मार्गी आला, असं त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या या पुढच्या डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यामध्ये हा भरत्यांचा कालावधी असतो. कारण का आपल्या सर्वांना माहीत आहे की स्टाफ सिलेक्शनचे पण फॉर्म सुटतात आणि इंडियन आर्मीचे डिसेंबर जानेवारीमध्ये फॉर्म हमखास दरवर्षी सुटत असतात. तर आणि राहिला प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरतीचा. महाराष्ट्र पोलीस भरतीच्या रिक्त जागा मागवलेल्या आहेत. आत्ताच काल हिवाळी अधिवेशनात सुद्धा आतापर्यंत मंजूर जागेपैकी किती जागा भरल्या, किती रिक्त आहेत याची पूर्ण गृहमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे. आणि येत्या भरतीमध्ये लवकरात लवकर मेगा ब्लॉक हा भरून काढण्याचं गृहमंत्र्यांचं जे काही समजा स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होईल. आणि लवकर भरती झाल्यानंतर येणाऱ्या कुंभमेळ्याला सुद्धा एक कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही यंग जनरेशन कामी येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी कुठल्याही याचा विचार न करता आपण लवकरात लवकर आपल्या कामाला लागणं गरजेचं आहे. बरेच काही विद्यार्थी असे आहेत की ऍड आल्यावर करू, नंतर बघू, आता सध्या वेळ भरपूर आहे. पण मित्रांनो, वेळ तुमच्याकडे अजिबात शिल्लक नाही. कारण का तुम्ही आतापासूनच्या वेळेचं जर प्लॅनिंग केलं तर तुम्हाला नंतर त्रास होणार नाही. प्लॅनिंग केल्यानंतर तुमचं यश हे तुमच्यासाठी समोर उभा आहे, परंतु त्याच्यावर तुम्हाला कसा कब्जा करता येईल किंवा यश कसं हिरावून घेता येईल यासाठी तुम्हाला फिजिकल आणि लेखी परीक्षा हे दोन जे इव्हेंट आहेत त्या दोन्ही याच्यामध्ये तुम्ही सरस असणं गरजेचे आहेत. कारण का तुमचं एक समीकरण पक्का असायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत तुमची लेखी ही 85 प्लस असली पाहिजे, जेणेकरून 90 पर्यंत, आणि फिजिकल हे 47 प्लस असलं पाहिजे. 45 ते 47 या दरम्यान फिजिकल असेल आणि 45 प्लस आपलं तुमचं ग्राउंड असेल आणि लेखी 85 प्लस असेल तर तुम्हाला लागण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या ज्ञानदीप अकॅडमीमध्ये
विद्यार्थी हे प्रशिक्षण घेण्यासाठी येत आहेत आणि त्यांना चांगल्यात चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण सुद्धा आपण इथं देत आहोत. त्यामध्ये फिजिकली प्रशिक्षण असेल किंवा लेखी प्रशिक्षण असेल, कोणीही बाबतीमध्ये आपले विद्यार्थी आपल्याला प्रशिक्षण घेताना दिसत आहेत आणि नुसतं प्रशिक्षणच घेताना दिसत आहेत अशातला भाग नाही, तर त्या प्रशिक्षणातून त्यांना जे काय मिळालेलं त्यांचं स्वप्न आहे, त्यांनी जिंकलेलं जे स्वप्न आहे ते स्वप्न काबीज करताना सुद्धा आपण पाहत आहोत. जवळपास या भरतीमध्ये 55 विद्यार्थी आपले सिलेक्ट झालेले आहेत. त्यामध्ये 52 विद्यार्थ्यांचे इथं फोटो आहेत. 3 विद्यार्थी आता अग्निवीर मध्ये वेटिंग लिस्ट मध्ये सिलेक्ट झालेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशाच बॅनर मध्ये लवकरात लवकर दिसावेत आणि तुमचाही फोटो बॅनर मध्ये छापून यावा आणि आपल्या वडिलांचं नाव छाताडावर लावावं आणि कुठेही जोमात तुम्हाला म्हणता आलं पाहिजे, मी महाराष्ट्र पोलीस आहे, मी इंडियन आर्मी आहे, हे तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण व्हावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.